आज मी तुमच्यासाठी एक नवीन गुड न्यूज घेऊन आले आहे, एक चांगली बातमी घेऊन आले आहे. तर ऐकायचं आहे का तुम्हाला? ऐकायचं आहे? ओके. तर आपल्याकडे जगदीश दादा म्हणून थेरपीसाठी येत होते, तर ते त्यांचा अनुभव आता इथे सांगते. तर सो प्लीज वेलकम जगदीश दादा. आता मला तर तुमचं पूर्ण नाव माहिती आहे. आता इथे बसलेल्यांपैकी आई बाबांना तुमचं नाव सांगा बरं. जगदीश विठ्ठल राजवाडे. तुम्ही किती दिवस झाले थेरपी घेत आहे? साधारण 1 महिना झाला. ओके. थेरपीला येण्यापूर्वी तुम्हाला काय त्रास होत होते? मला सिंगल लेग पेन होतं, सॅट्रिक आणि बॅक पेन होतं. आता सायटिका वगैरेसाठी तुम्ही काही हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट वगैरे घेतली होती का? ओके ओके. मग त्याच्यासाठी तुम्हाला काही खर्च वगैरे आला होता का? हा, पण मग आता जनरली त्याचा हिशोब नाही. पण मग मध्यंतरी पेन किलर हे ते द्यायचे. ओके म्हणजे दर 2 महिन्या 3 महिन्यानंतर हॉस्पिटल जावं लागतं. जवळपास 4-5 वर्षापासून आहे मला म्हणजे त्रास. तुम्हाला बऱ्यापैकी खूपच दिवसापासून हा त्रास होतोय हो. आणि तुम्ही बऱ्यापैकी ट्रीटमेंट्स घेतल्या, बरोबर? हो. मग आता तुम्हाला काय रिलीफ वगैरे वाटतोय का दादा थेरपी घेतल्यापासून? सॅट्रिक जरा 100% म्हणजे ओके. क्लिअर झालेला वाटतं. आता त्याचा त्रास सायटिका असतो. दादांचं काय झालं तर 100% क्लिअर झालं, बरोबर? अजून लेग पेनचा पण प्रॉब्लेम होता. आणि तोच ना अजून क्लिअर झाला. बॅक पेन जो होता तो बरा झाला होता, पण मग आता 5-7 दिवस मला गॅप पडला मध्ये ओके ओके. थेरपीला. तर ते परत मला थोडा त्रास जाणवायला लागला. बॅक पेनचा हां, 40-45% बरा झाला होता. ओके पण तो अजून 10-20% वरती येऊन गेला परत. ओके ओके. मग याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? आता कंटिन्युअसली तुम्हाला थेरपी घ्यावं लागेल. आता तुमचा गॅप पडला त्याच्यामुळे काय झालं की तुमचा थोडासा त्रास पुन्हा वाढला. मग आता तुम्हाला काय करावं लागेल? रेग्युलरली यावं लागेल. तेव्हा काय होईल, तुम्हाला रिलीफ इथे मिळेल, बरोबर? तरी आता दोन्ही त्रासांसाठी तुम्हाला किती टक्के फरक जाणवला आहे? एक तर 100% झालंय. ओके. सायटिका तर तुम्हाला काय झालं? Clear झालं. 100% Clear झालं. क्लिअर झाला. बघा आता ह्या दादांचं काय झालं, थेरपी घेत होते तर काय झालं, त्यांना 100% फरक पडला. कशासाठी? तर सायटिकासाठी. त्यांचा जो सायटिकाचा त्रास होता तो 100% बरा झाला. तर कशामुळे बरा झाला? ते कंटिन्युअसली थेरपी घेत होते त्याच्यामुळे बरा झाला. आणि अजून थोडासा त्रास आहे, तो कसला आहे? बॅक पेन. बॅक पेनचा त्रास आहे. आता तो सुद्धा जर दादा कंटिन्युअसली थेरपी घेतली तर तो सुद्धा काय होईल, त्यांचा बरा होणार आहे. तुम्ही समाधानी आहे का? थेरपी घेतली आता फरक पडतोय त्याच्याबद्दल? फरक पडतो. म्हणजे जमिनीवरची वस्तू घेता येत नाही तुम्हाला. अरे उचलता येत बापरे, म्हणजे भरपूर त्रास होत होता तुम्हाला. मग आता ते सगळं तुम्हाला करता येतंय का? हो. म्हणजे खाली वगैरे वागता वागता येतं, येतं. सगळा त्रास तुमचा आता हो. कमी झाला. आता इथे बसलेल्या आई बाबांना तुम्ही काय सांगाल? मी एकच सांगेल, जर आपण थेरपी स्टार्ट केली तर त्याच्यात गॅप नाही करायचा, कंटिन्यू करायचे आणि याचा फायदा घ्या. चांगली थेरपी त्याचा फायदा घ्या. नमस्कार. ओके, थँक्यू सो मच. बस. आता इतका छान फरक दादांना कशामुळे पडला? तर ते रोज थेरपी घेत होते त्याच्यामुळे त्यांना एवढा छान फरक पडला, बरोबर? आणि त्यांनी त्याच्याबरोबरच काय केलं होतं, कंटिन्युअसली करत होते. आणि त्याच्याबरोबरच काय, तर त्यांच्याकडे बेडशीट सुद्धा होते. बेडशीटचा सुद्धा त्यांनी याच्यामध्ये काय केला तर वापर केला. त्याच्यामुळे काय झालं, त्यांचा जो सायटिकाचा त्रास होता 4 ते 5 वर्षापासूनचा त्रास होता तो किती दिवसात बरा झाला? तर ते किती दिवस झाले? आता त्यांना 15 दिवस झाले किंवा महिना वगैरे झाला. त्याच्यामध्ये काय झालं, त्यांना फरक पडला आणि काय झालं, त्यांचा आजार जो आहे पूर्णपणे बरा झाला. मग आता हा एवढा छान रिलीफ त्यांना कशामुळे मिळाला? तर थेरपी